तर बघा काय माहिती आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना 2 वर्षात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक केल्यानंतर राज्य शिक्षक संवर्गातून पदोन्नतीने पदे भरण्याच्या प्रक्रियेत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यात इतर संवर्गाप्रमाणे सेवाज्येष्ठ शिक्षकांनाही गुणांमध्ये सवलत द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने केली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांची शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेली भेट घेण्यात आली. या भेटीत झालेल्या चर्चेत सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या सवलतीचा मुद्दा अधोरेखित केला. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांतील शिक्षक भरतीसाठी पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा TET, CTET घेण्यात येते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्याकरता अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, विमुक्त, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व दिव्यांग यांच्यासाठी 5% गुणांची सवलत म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी 55% गुण असणं आवश्यक आहे. तसेच माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी व त्यांचे कुटुंब यांना 15% गुणांची सवलत देण्यात येते. याचप्रमाणे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमधील ज्या शिक्षण सेवा 15 वर्ष व त्यापेक्षा जास्त झालेली आहे अशा सेवाज्येष्ठ शिक्षकांच्या वयाच्या मानसिकतेचा अभ्यासक्रमाचा विचार करून उत्तीर्ण होण्यास 15% गुणांची सवलत देण्यात यावी. म्हणजे CTET, TET परीक्षा उत्तीर्ण होण्यास किमान 45% गुण करण्यात यावे. अशी सवलत दिल्यास कार्यरत शिक्षकांनी परीक्षा उत्तीर्ण करू शकतील अशी मागणी यावेळी करण्यात आली. या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून उचित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिल्याचे राजेश सुर्वे यांनी सांगितले. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओसुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.